राज्यातल्या महापालिका निवडणुकींसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। पण त्याआधी राज्यभरात एकूण 68 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। त्यातच बिनविरोध आलेले सगळे उमेदवार सत्ताधारी महायुतीचे आहेत, ज्यामुळे विरोधक आक्रमक झालेत। विरोधकांचा आरोप आहे की भाजपनं उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला, तर भाजपकडून ही विजयाची नांदी असल्याचं म्हटलं जातंय। या विरोधात आता मनसेही आक्रमक झाली असून मनसेनं बिनविरोध निवडणुकांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पण या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती म्हणजे निवडणुकीतल्या नोटा या अधिकाराची। लोकशाहीत मतदारांना नोटाचा अधिकार असतो, त्यामुळे आता बिनविरोध जागांवर मतदान घेऊन तिथं मतदारांना नोटाच्या पर्यायाची संधी द्यावी अशी मागणी होते। पण हे खरंच शक्य आहे का? निवडणुकीत बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना होऊ शकतो का? याबाबत कायदा काय सांगतो? मनसेनं उच्च न्यायालयात काय मागणी केली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी बिनविरोध निवडणुकांविरोधात विरोधकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत जाणून घेऊ। मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी सोमवारी 5 जानेवारीला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे। बिनविरोध निवडीच्या या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं मनसे आणि काँग्रेसचं म्हणणं आहे। उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांना पैसे देऊन आणि त्यांच्यावरती दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला भाग पाडल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। उमेदवारांनी घेतलेली माघार स्वेच्छेने नव्हती, यासाठी दबाव, धमक्या आणि आमिषांचा वापर करण्यात आला। यामुळे संविधानातला अनुच्छेद 243 ZA मधल्या स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीच्या तरतुदीचं उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत केलाय। तसंच बिनविरोध ही संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही असंही याचिकेत म्हटलंय। या याचिकेतले काही मुद्दे अत्यंत गंभीर आहेत। याचिकेच्या माध्यमातून विरोधकांनी 3 मुख्य मागण्या केल्या आहेत। पहिली मागणी, ज्या ठिकाणी जागा बिनविरोध झाल्या आहेत तिथं उमेदवारांवरती दबाव होता का याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी। दुसरी मागणी, फक्त एकच उमेदवार उरला असला तरी त्याला लोकांचं समर्थन आहे की नाही हे पाहण्यासाठी किमान मतांची टक्केवारी निश्चित केली जावी। तिसरी मागणी, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर करू नयेत। आता उच्च न्यायालयात ही याचिका 16 जानेवारीच्या आधी बोर्डावर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणात न्यायालय जो निकाल देईल तो फक्त या 68 जागांचं भविष्य ठरवणारा नसेल, तर भविष्यातल्या निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असेल। याच संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर करू नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। या भेटीनंतर आयोगानं महापालिका आयुक्तांकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचं जाधव यांनी सांगितलं। आता या सगळ्यामध्ये निवडणुकीतल्या नोटा या पर्यायाची चर्चा व्हायला लागली आहे। नोटा म्हणजे नन ऑफ द अबव, वरील पैकी एकही नाही। निवडणुकीआधी बाकी उमेदवारांनी माघार घेतली असली तरी नोटानं माघार घेतलेली नाही, त्यामुळे आता बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना घेतला जावा अशी मागणी अनेकांकडून केली जाते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वात आधी अशी मागणी केली, ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध आहे तिथे नोटा असा पर्याय ठेवून मतदान घ्यावं असं सपकाळ म्हणाले। त्यांच्यानंतर विरोधी पक्षातल्या आणखी अनेक नेत्यांनीही अशा प्रकाराची मागणी केली आहे। सध्या हाच मुद्दा सगळीकडे चर्चेत आहे। वकील असीम सरोदे यांनी या बिनविरोध निवडीवरती आक्षेप घेतलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार बिनविरोध या संकल्पनेला लोकशाहीच्या मूळ भावनेनुसार आव्हान दिले जाऊ शकतं। आता हे खरंच शक्य आहे का? याबाबत कायदा काय सांगतो ते बघूया। लोकशाहीत नोटा हा मतदारांचा हक्क नक्कीच असतो, पण कायदेशीर तरतुदीनुसार जर उमेदवार एकच उरला असेल तर या पर्यायाचा उपयोग नाही, कारण अशा वेळी मतदानाची प्रक्रियाच रद्द होत असते। आता हे कसं शक्य आहे? तर याचं उत्तर लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत मिळतं। लोकप्रतिनिधी कायद्यातल्या कलम 53(2) नुसार जर एखाद्या निवडणूक क्षेत्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर फक्त एकच वैध उमेदवार उरला असेल तर तिथे मतदान घेण्याची गरज उरत नाही। अशा परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी त्या उमेदवाराला विजयी घोषित करू शकतात। याचा अर्थ काय? तर नोटा हा पर्याय फक्त तेव्हाच अस्तित्वात येतो जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक होते। निवडणूक झालीच नाही तर नोटा पर्यायाचा उपयोग नाही। पण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार फक्त एक उमेदवार असला तर निवडणूक होणार नाही। अशा प्रकारे इथे बिनविरोध उमेदवार विरुद्ध नोटा असा सामना होणं कायद्यानुसार तरी शक्य नाही। बरं, जर निवडणूक झाली तर त्यामध्ये तरी नोटाला अधिकार आहेत का? तर तसंही नाही। एखाद्या निवडणुकीत जर नोटाला जरी सर्वाधिक मतं मिळाली तर काय होतं? तर अशा वेळी ज्या उमेदवाराला त्यानंतरची सर्वाधिक मतं आहेत तोच निवडून आला असं मानलं जातं। याचा अर्थ नोटाला प्रॅक्टिकली काहीच अर्थ नाही।
तसंही नोटा हा पर्याय भारतानं बाहेरच्या देशातून घेतला आहे. अन्य देशांमध्ये नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर निवडणूक पुन्हा घेतली जाते. तसंच त्या निवडणुकीतल्या उमेदवारांना पुन्हा निवडणुकीमध्ये उभं राहता येत नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये नोटाला महत्त्व आहे, पण भारतामध्ये तसं नाही. भारतात नोटा फक्त प्रतिकात्मक पर्याय म्हणून दिलेला आहे. त्याचा कुठलाही परिणाम निवडणुकीच्या निकालांवरती होत नाही. आता महाराष्ट्राप्रमाणेच 8 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्येही बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या, ज्यावरून मोठा वाद झाला होता. त्या विरोधात भाजपनं निवडणूक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या निवडणुका रद्द करण्यात याव्या असं भाजपचं म्हणणं होतं. त्यावेळी न्यायालयानं काय निकाल दिला होता हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यावेळी न्यायालयाचं म्हणणं होतं की एकदा निवडणूक पार पडल्यानंतर न्यायालयानं त्यात हस्तक्षेप करू नये. यावरूनच न्यायालयानं निवडणुका रद्द करण्यास नकार दिला होता. पण यावेळी विरोधी पक्ष मतदान होण्याआधीच न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणाची सुनावणी मतदानाआधीच होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यावेळी न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्यावरून निवडणुकीतला बिनविरोधचा पॅटर्न आणि त्यावरती नोटाकडे कुठलीही ताकद नसणं हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आता हा मुद्दा न्यायालयात गेला आहे. इथे न्यायव्यवस्थेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? बिनविरोध निवडणुकांवरती न्यायालय काय निर्णय देणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.